ओम शांती. आज आपण कर्माच्या गुह्य गतीबद्दल बघणार आहोत. हा संसार म्हणजे कर्म आणि फळ, त्याचे फळ याच्यावर आधारलेलं हे एक सृष्टी नाटक आहे की जो जसे कर्म करेल तसे त्याला त्याचं फळ भेटतं. चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म झालं तर त्याचं भोगणं पण त्याला भोगावी लागते. तर हे कर्म सिद्धांत आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. म्हणजे आपण जे देऊ ते आपल्याकडे तेवढ्याच तीव्रतेने येतं. कर्माला सुद्धा हा नियम लागू पडतो न्यूटनचा की जसं आपण कर्म करू तसं त्याचं फळ मिळतं. आयुष्यामध्ये चालताना बऱ्याच वेळी अशा घटना घडतात की आपल्याला प्रश्न पडतो की खरोखर हे माझ्यासोबत का होते, मी असं काय केलं असेल की माझ्यासोबतच अशा घटना घडतात किंवा मलाच एवढं दुःख भोगावं लागतं. या जन्मात तर आपण तसं काही केलेलं नसतं, पण मानवाच्या प्रत्येक जन्माचं कनेक्शन त्याच्या मागच्या जन्माशी असतं. जसं आपण सृष्टीचक्र पाहिलं की एका सृष्टीचक्रामध्ये प्रत्येक आत्म्याचे मॅक्झिमम 84 जन्म होतात. मग ह्या प्रत्येक जन्माचं एक दुसऱ्याशी कनेक्शन असतं. जसं एक तुम्हाला उदाहरण सांगते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की एका ठिकाणी ब्रह्माकुमारी दीदींचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्याच एकाला वाटलं की आमच्या घरी पण थोडंसं ज्ञान द्यायला यायला पाहिजे आजूबाजूच्यांना. मग त्यांनी विचारलं की संध्याकाळी तुम्ही याल का, तर त्यांनी हो सांगितलं. मग आधीचा कार्यक्रम लवकर संपला म्हणून मग आता परत कुठे जायचं सेंटरला, तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट ज्यांनी बोलवलं होतं त्यांच्या घरी त्या गेल्या आणि वेळेच्या आधी गेल्यामुळे तिथे ते तयारीत नव्हते. सगळेजणं टी व्हीवरची सिरियल बघत बसले होते. त्या गेल्या तसं मोठे लोक उठले, त्यांना बसायला सांगितलं आणि मुलांना सांगितलं की टी व्ही बंद करा, पण मुलं काही ऐकायला तयार नाही. मग त्यांनी सांगितलं टी व्हीचा आवाज कमी करा. त्यांनी आवाज कमी केला आणि मग हे दीदींशी बोलायला लागले. तेवढ्यात त्यातला एक मुलगा उठला आणि त्यांना येऊन म्हणाला की दीदी, तुम्ही थोड्या वेळ शांत बसाल का, की आमचं हे खूप चांगलं सिरियल आहे आणि त्याचा आज अंतिम एपिसोड चालू आहे. तर एवढा छोटा मुलगा गोड आवाजात बोलतोय म्हटल्यावर दीदींनी पण त्यांचा पण नाईलाज झाला. त्यामुळे ठीक आहे, आणि मग आता करायचं काय शांत बसून, तर त्या पण सिरियल बघायला लागल्या. मग त्या सिरियलमध्ये मध्येच खूप छान आहे, खूप चांगलं झालं, वा वा, अरे रे, असे त्यांचे कॉमेंट ऐकू येत होते. आणि सिरियल असं होतं की एकाचा दुसऱ्याशी काहीच संबंध नव्हता. सिरियल संपलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, त्यांना खूप आवडलं आणि मग टी व्ही बंद करून सगळे जायला लागले बाहेर, मुलं छोटे छोटे. आणि जाता जाता त्या छोट्या मुलाला थांबवलं दीदीने, ज्याने सांगितलं होतं. तर त्याला दीदी म्हणाल्या, का रे, म्हणे एवढं काय होतं या सिरियलमध्ये, मला तर काहीच कळालं नाही, एवढं काय आनंद करण्यासारखं होतं. तर तो इझिली बोलून गेला की तुम्ही ना आधीचे त्याचे एपिसोड बघितले नाही, ही सिरियल खूप आधीपासून चालू आहे आणि आम्ही त्याचे न चुकता प्रत्येक एपिसोड बघितलेला आहे आणि या आजचा शेवटचा एपिसोड होता, त्यातल्या प्रत्येक घटनेचा संबंध कुठल्या ना कुठल्या एपिसोडशी होता आणि आज खूप छान एंड झाला, आमच्या सगळ्यांना खूप आवडलं हे सिरियल, असं म्हणाला आणि तो निघून गेला. आणि मग यांचं विचारचक्र चाललं की खरोखर आपलं जीवन म्हणजे पण असं एक सिरियल आहे, नाही का, की हा या सिरियलचा अंतिम एपिसोड आहे या चक्रामधला आणि ह्याचे खूप सारे एपिसोड आधी होऊन गेलेले आहेत. अर्थातच आपले काही जन्म आधी होऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक जन्माचं कनेक्शन या शेवटच्या जन्मात चालणाऱ्या घटनेशी आहे. कधी खूप चांगलं होतं, कधी अचानक काहीतरी वाईट घटना समोर येते, परत चांगलं होतं, परत काहीतरी, आपल्यालाही कळत नाही की काय चालू आहे नेमकं. तर असंच हे आपलं जीवनचक्र आहे. ह्या जीवनामध्ये आपण थोडंसं बेहदच्या दृष्टीने बघितलं पाहिजे की या माझ्या जन्मामध्ये ज्या काही भोगण्या येत आहेत, बिमारी येत आहेत, काही त्रास होतो आहे मला, अचानक काही घटना माझ्यासमोर येत आहेत, काही परिस्थिती दिसत आहेत मला, काही कानावर येतात काही गोष्टी, तर हे काय आहे, हे कुठे ना कुठे मागच्या जन्माशी याचं रिलेशन आहे आणि ह्यालाच कर्माची गुह्य गती म्हणतात.
की जे आपण दिलं आहे ते आपल्याकडे परत येणार. मग कळत नकळतपणे आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या, जे काही पाप झाले ते पण आपल्यासमोर उभे होणार, है ना. आणि नुसते तेवढंच नाही येणार, तर ते व्याजासकट येणार. आपण पुढे चालून बघणार आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की कर्माचं फळ हे निश्चित आहे. कर्माचे लॉ एकदम स्ट्रिक्ट आहेत. मग असं सांगण्यात येतं की तुम्ही जर वाईट कर्म केले तर तुम्ही अमुक अमुक प्राण्याच्या जन्माला जाल. जसं चोरी केली तर तुम्ही मांजरीचा जन्म घ्याल, है ना. किंवा असे फॉर एक्झाम्पल अनेक कथा आपल्याला सांगितल्या येतात. पण परमात्मा सांगतात की मनुष्य आत्मा फक्त मॅक्झिमम 84 जन्म घेते, 84 लाख योनीमध्ये ती जात नाही. अर्थात दुसऱ्या कुठल्या प्राण्यांच्या पशूच्या योनीमध्ये ती जात नाही, तर फक्त ती मनुष्याच्या योनीतच फिरते. जसं मी सांगितलं होतं की आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड येतं, चिकूची कोय लावली तर चिकूचं झाड येतं. तशी हे आत्मा ही बीजरूप आहे आणि हे मनुष्याचं बीज आहे. तर ही आत्मा जी आहे ती फक्त मनुष्याच्या योनीतच फिरत असते, म्हणजे मनुष्याचे जन्म घेत असते. मग प्राण्यांचे जन्म घेतात ते कसं काय म्हटलेलं. तुम्ही बघा, प्राण्याचा जन्म घेतला भोगण्यासाठी, जे काही चुकीचं पापकर्म झालं त्याच्यासाठी, तर ती प्राण्यांना भोगणं वाटते का? जर एखादा प्राणी उकिरड्यावरचं खात असेल काही, तर त्याला त्याचं दुःख नसतं, कुठलाही भावना नसते त्याला त्याची. तर यातना त्याला बिलकुल नसतात. जर भोगावी लागली त्याच्यासाठी प्राण्याच्या जन्मात गेलो तर त्या ठिकाणी भोगना झाली पाहिजे ना. किंवा तुम्ही बघा, जर मनुष्य आत्मा प्राण्याच्या योनीत जाऊन आपले भोग भोगतीये, तर जेव्हा ती वापस परत मनुष्याच्या जन्मात येईल भोगून, तेव्हा ती खूप चांगली असली पाहिजे, सुदृढ असली पाहिजे, कुठलीही रोगराई नको. आणि आज बघतो आपण, एखादा माणूस लुळा असतो, पांगळा असतो, आंधळा असतो, बहिरा असतो. एकाच वेळेस जन्मलेले एखादं मूल खूप श्रीमंताच्या घरात लाडाकोडात वाढतं, त्याच वेळेस त्या क्षणी जन्मलेलं दुसरं मूल 18 विश्व दारिद्र्य असलेल्या झोपडीत वाढतं. का? कारण त्यांचे मागच्या जन्माचे कर्म ते कुठल्याही योनीत जाऊन फेडता येत नाहीत, तर ते फक्त मनुष्य योनीत जन्म घेऊन याच जन्मांमध्ये आपल्याला ते फेडावे लागतात. आणि शेवटी जर आपली भोगून झाली तर संस्कार परिवर्तन पण व्हायला पाहिजे. जसं एखाद्याने चोरी केली, ती चोरी केल्यासाठी प्राण्याचा जन्म मिळाला आणि ती भोगून झाल्यावर परत मनुष्याचा जन्म मिळाला, तर ते चोरीचे संस्कार नकोत आता त्याला, कारण ती जी काही चोरी लबाडी केली ती आपली भोगून झाली. मग आता हा जन्म चांगला पाहिजे. तर परमात्मा म्हणतात की मनुष्य आत्मा ही मनुष्य योनीतच जन्म घेते, ती मनुष्याच्या जन्मात फिरत राहते. 84 लाख जन्म नाही, 184 जन्माचं, याचं शास्त्रामध्ये याच्या त्याच्याकडून येताना 84 लाख योनिया झाल्या. फक्त 84 जन्म असतात मॅक्झिमम. आणि दुसरी गोष्ट, जे काही ऋषीमुनी होते ते थोडेसे त्यांना पुढची दृष्टी होती, तपस्वी होते, त्यांना सिद्धी प्राप्त होत्या. मग त्यांनी पाहिलं की कलियुगातला मानव कशालाही घाबरणार नाही. तो अनितीने वाईटातले वाईट कर्म करेल, चुकीचे कर्म करेल, असत्यतेने वागेल. मग ह्याला कुठेतरी आळा घालायचा, थांबवायचं. म्हणून त्यांनी सांगितलं की हे मानवा, तू चुकीचे कर्म करू नको, पाप कर्म करताना घाबर जरा. तुला सदैव तुझे कर्म बघितले जात आहेत आणि तुझं असं चुकीचं कर्म केलं तर अमुक अमुक प्राण्याच्या रूपात तुला जन्म मिळेल. तर कुठेतरी त्याने घाबरावं आणि कर्म करताना थांबावं, 10 वेळेस विचार करावा. पण आज आपण बघतो या गोष्टीलाही कोणी घाबरत नाही. त्याच्यानंतर आपण बघतो की परमात्मा येऊन आपल्याला कर्माची गुह्य गती सांगतात. की परमात्मा सांगतात की कर्माचे 4 प्रकार आहेत. एक आहे अकर्म, दुसरं आहे पुण्यकर्म, तिसरं आहे विकर्म आणि चौथं आहे श्रेष्ठ कर्म. मग काय आहे ते कर्माचे प्रकार ते आपण बघूया. अकर्म म्हणजे सतयुग त्रेतायुगमध्ये जे मनुष्य आत्म्याने कर्म केले ते अकर्म आहेत, त्याचे खाते नाही बनले. त्याच्यानंतर जे पुण्यकर्म, द्वापरयुगापासून जे दान पुण्य आपण करतो, ज्याच्या आधारे आपले पुढचे जन्म श्रेष्ठ बनतात, ते आहेत पुण्यकर्म. विकर्म, देह अभिमानात
अथवा 5 विकाराच्या अधीन होऊन झालेले कर्म जे आहेत ते विकर्म आहेत. आणि श्रेष्ठ कर्म अर्थात या कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युगावर परमपिता परमात्मा आपल्याला जे कर्म शिकवतात ते आहेत श्रेष्ठ कर्म. जसं अकर्माबद्दल सांगायचं झालं तर एखाद्याने बीज लावलं तर बीज लावण्याचं कर्म हे श्रेष्ठ आहे, कारण त्याच्यापासून खूप मोठं झाड येईल, त्या झाडाला कितीतरी फळं येतील, कितीतरी वेळा फळं येतील. तर हे काय झालं, बीज लावण्याचं श्रेष्ठ कर्म झालं. पण एखाद्याने फळ तोडलं आणि डायरेक्ट फळच खाल्लं तर काय झालं, हे फळ खाऊन ते बीज संपून गेलं. त्याने श्रेष्ठ कर्म तर केलंच नाही, फक्त खाण्याचं कर्म केलं, तर हे अकर्म झालं. म्हणजे संगमयुगात जे काही आपण श्रेष्ठ कर्म करतो त्याच्या आधारे आपल्याला हे स्वर्गाचे सतयुग त्रेतामधले जन्म भेटतात, की ह्या केलेल्या कर्माचं फळ त्या ठिकाणी आपल्याला भेटतं. जसं कर्माचं संपूर्ण नॉलेज घ्यायचं असेल तर आपण एक उदाहरण बघू, की एखादा व्यक्ती आहे, तो काय करतो की आपल्या पुढच्या आयुष्यासाठी आपली बचत करतो, जी काही कमाई करतो त्यातून काही पैसे बाजूला काढून पुढच्या आयुष्याशी ठेवतो. आणि त्याला विचारलं तर सांगतो कशासाठी ठेवले बाजूला, तर माझ्या रिटायरमेंटनंतर मला आवश्यकता पडेल याची म्हणून ठेवले. मग रिटायरमेंट झाल्यानंतर तो खर्चायला लागतो, तर ते किती पुरणार ना. आणि मग त्याच्यासाठी ते संपत येतात, तर त्यावेळेस त्याला थोडंफार काम पण करायची गरज पडते किंवा त्याच्याकडून मागायची पण गरज पडते. तसं आपलं आहे, या संगमयुगामध्ये आपण परमात्म्याशी योग करून ही कमाई करतो पुढच्या कल्पासाठी. मग सतयुग त्रेतायुगमध्ये मस्त बसून ती कमाई आपण खातो. आणि द्वापरयुगानंतर जेव्हा ही कमाईचा हा बँक बॅलन्स जेव्हा संपत येतो तेव्हा मग आपल्याला दान पुण्य या ठिकाणी सुरू करावं लागतं, की पुढच्या जन्मासाठी आपल्याला कमाई करावी लागते. आणि कलियुगाच्या शेवटी येता येता ही दान पुण्याची कमाई पण आपली संपत येते. कर्म जे आहेत ते अगदी विकर्म जास्त बनायला लागतात आपल्याकडून, आणि कलियुगाच्या अंती येता येता आपल्याकडे फारसं काही उरत नाही, आपण कंगाल होतो. ही श्रेष्ठ कर्माची पुंजी संपून जाते आणि परत संगमयुगावर आल्यानंतर मग आपल्याला परत हा बँक बॅलन्स आपला जमा करावा लागतो. तर ही कर्माची गुह्य गती आहे, की आपल्याला श्रेष्ठ कर्म करायला परमात्मा शिकवतात, की स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्माच्या आठवणीमध्ये राहून कर्म करायला शिकवतात, जे श्रेष्ठ कर्म की ज्याचं अनेक गुणा फळ आपल्याला मिळतं. मग परमात्मा अजून सांगतात की तुमचे कर्म पण श्रेष्ठ असले पाहिजेत, अर्थात ते प्रत्येकासाठी सुखदायी असले पाहिजेत. तुम्हाला आता कुणालाही दुःख द्यायचं नाही आहे कुठल्याही गोष्टीतून. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही सुख द्याल तेवढं तुम्हाला पुढील अनेक जन्मासाठी तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. मग कर्माबद्दल सांगण्यात येतं की प्रत्येक कर्म जे आहे त्या प्रत्येक कर्माचं फळ भेटतं. काही कर्माचं फळ लवकर भेटतं, काही कर्माचं फळ उशिरा भेटतं. जसं एखादं पीक आहे, ते काही पीक 2 महिन्यात येतं, काही पीक 6 महिन्यात येतं. पण काही झाडं लावले आंब्याचे मोठे 2-3 वर्ष लागतात फळ यायला. नारळाचं झाड लावलं 10 वर्ष लागतात. तर असंच आपल्या कर्माचं पण आहे. ते कर्म किती तीव्रतेने झालं किंवा किती भावनेतून झाले त्या आधारे त्या कर्माचं फळ भेटतं. काही कर्माचं फळ लगेच भेटतं याच जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये. काही कर्माचं फळ 3-4 जन्मांनी भेटतं, तर काही कर्माचं फळ अनेक जन्म 15-20 जन्म गेल्यानंतर ते फळ भेटतं. जेवढं लवकर फळ भेटेल तेवढी भोगना कमी असते. जास्त उशीर झाला कर्माचं फळ भेटायला तर ती भोगना जास्त प्रमाणात वाढते. म्हणा पाप कर्माचं फळ जे काय आहे ते त्याची भोगणा ही अनेक पटींनी वाढते. जसं आपण एखाद्याकडून कर्ज घेतलं, ते कर्ज लवकर फेडलं तर त्याच्यावरचं व्याज जास्त नसतं, पण ते फेडायला खूप उशीर झाला तर व्याज पण वाढत जातं. मग ते कर्ज पण आणि त्याच्यावरचं व्याज पण असं मिळून आपल्या डोक्यावर खूप बोज होतो. तसंच आपलं काहीसं कर्माच्या बाबतीत आहे. पण एवढं मात्र निश्चित आहे की जे काही आपण कर्म करू ते कधी ना कधी आपल्याकडे परत वापस येणार आहे. चांगलं कर्म केलं, चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची भेटेल प्राप्ती. जर पापकर्म विकर्म केलं तर ते कधी ना कधी मात्र आपल्याकडे परत होणार. मग चुकून पण का होईना ते, पण कर्माचा लॉ आहे की ते एकदा केलं, रेकॉर्ड झालं, ते तुमच्याकडे परत येणार. एक छोटीशी गोष्ट सांगते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की 2 मित्र होते, सुरेश आणि महेश. खूप चांगले मित्र होते. त्यांनी एकदा ठरवलं की आपण विदेशात जाऊ
आणि खूप कमाई करून घेऊन येऊ, जेणेकरून आपल्याला नेहमीसाठी सुखाने जगता येईल. मग त्यांनी ठरवलं, ते गेले विदेशामध्ये. खूप चांगली कमाई त्यांनी केली आणि काही वर्षांनी ते परत यायला निघाले. जेव्हा ते परत येत होते बोटीतून, त्यावेळेस त्यातला जो सुरेश होता तो जरा चालाक होता. त्याच्या मनात आलं की आपण कमाई केलेली आहे, पण ह्याची पण जर कमाई आपल्याला भेटली तर आपण खूप श्रीमंत होऊ, अजूनच जास्त श्रीमंत होऊ आणि अजून जास्त धनसंपदा आपल्याकडे येईल. मग असा वाईट विचार आला त्याच्या मनामध्ये. तर त्यांनी काय केलं, त्या महेशला त्या बोटीतून खाली ढकलून दिलं. तो ढकलून दिला तर तो पाण्यात बुडून गेला. हा आला इकडे आणि आल्यानंतर सांगितलं की तो जातानाच नावेतून पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मग हा आला, त्याने व्यापार सुरू केला, खूप मोठा बंगला घेतला आणि तो आणि त्याची बायको अगदी सुखाने राहू लागले. मोठी फॅक्टरी त्यांनी काढली. हळूहळू त्यांच्या घरात एका मुलाने जन्म घेतला. एक महात्मा आले त्याच्या बारशाच्या वेळेस आणि त्यांना आश्चर्य झालं त्याची पत्रिका बघून आणि त्यांनी म्हटलं की ह्याला तुम्ही गरिबीत वाढवा. तर त्यालाही कळालं नाही सुरेशला यांनी काय सांगितलं. त्यांनी काही लक्ष दिलं नाही. एकुलता एक मुलगा, एवढी मोठी धनसंपदा, खूप लाडाकोडात त्यांनी त्याला वाढवलं आणि मग तो मोठा झाला, युवा झाला, त्याचं लग्न ठरलं आणि त्या लग्नाच्या आदल्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. जे महात्मा बारशाच्या वेळेस आले होते ते परत आले आणि त्यांनी परत पाहिलं की हा गेलेला आहे. तर त्यांनी सुरेशला सांगितलं की मी तुला सांगितलं होतं की याला गरिबीत वाढव, कारण हा आपला हिसाब घेण्यासाठी आलेला आहे. ज्या दिवशी याचा हिसाब संपेल त्या दिवशी तो या घरातून निघून जाईल. मग ह्याने आपल्या मुनिमाला बोलवलं आणि त्याला विचारलं की ह्या मुलावर किती खर्च झाला होता तो काढ. त्याने खर्च काढला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला की जेवढं त्यांनी महेशकडून घेतलं होतं, जेवढी त्या महेशची प्रॉपर्टी होती, बरोबर एक्झॅक्ट तेवढीच प्रॉपर्टी या मुलाने आपल्यासाठी वापरली, त्याच्यावर खर्च झाली होती. आणि ज्या दिवशी ही पूर्ण झाली प्रॉपर्टी तेवढी, त्याच दिवशी त्या क्षणी त्याच्या मुलाने शरीर सोडलं. त्याला इतका प्रचंड धक्का बसला त्या सुरेशला की त्यांनी त्याच ठिकाणी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यांनी आपले प्राण सोडले. म्हणजे जसं त्या महेशला त्यांनी धक्का देऊन खाली पाडलं होतं, तशाच प्रकारे त्या महेशनी दुसऱ्या जन्मात त्याचा मूल बनून येऊन त्यालासुद्धा धक्का दिला. अर्थात हार्ट अटॅकने, त्या धक्क्याने त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. सांगण्याचा भावार्थ, जे करू, जसं करू तसं आपल्याला भरावं लागतं. बऱ्याच वेळेस असं सांगण्यात येतं की आपण जर चांगलं राहिलो, खूप सत्यतेने राहिलो, खूप इमानदारीने जर आपण राहिलो, तर इमानदार माणसाला आजच्या दुनियेमध्ये काही वाव नाही. त्याला जगणंसुद्धा कठीण होऊन जातं. आणि एखादा व्यक्ती जर बेईमानीने, चालाखीने राहिला तर त्याला खूप फायदा होतो आहे ना. दुनियामध्ये आज म्हणतात की अरे कलियुग चालू आहे, इमानदारीने राहिलास तर कसं चालेल बाबा तुझं. तर परमात्मा म्हणतात नाही, जसं तुम्ही वागाल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. जसं 2 मित्र होते, एक खूप इमानदार होता आणि एक बेईमान होता. दोघं रस्त्याने चालत होते मित्र आणि चालता चालता शेतातून जात होते. वाटेत त्यांना एक पर्स भेटली. यांनी बेईमान मित्रांनी पर्स उघडली आणि पाहिलं, आतमध्ये 1000 रुपये होते. त्यांनी त्या मित्राला विचारलं, इमानदार, की अरे या पर्समध्ये 1000 रुपये आहेत, आपण काय करू, दोघं सोबत आहोत तर अर्धे अर्धे वाटून घेऊ. त्या इमानदार मित्राने म्हणलं, अरे कुणाची तरी पडलेली आहे, तो काळजीत असेल, शोधत असेल, आपण त्याला शोधू आणि त्याची पर्स आणि पैसे त्याला वापस देऊ. तो म्हणे, वेडा आहे की काय, म्हणे आपल्या भाग्यात होतं म्हणून आपल्याला हे वाटेत मिळालं, असं थोडी भेटलं आहे म्हणे ते, तुला पाहिजे असेल तर घे, नाही तर मी माझा ठेवतो. तो इमानदार मित्र म्हणला, मला नको बाबा कुणाचे तरी पैसे, कुणाची तरी हळहळ असेल बुवा त्याच्यामध्ये की त्याचे पैसे हरवले, मला नको ते पैसे. मग हा हसला आणि यांनी नोट ठेवली. थोडं पुढे गेले तर ह्या इमानदार मित्राच्या पायात काटा टोचला. जसा काटा टोचला तसा तो बेईमान मित्र हसला आणि म्हणाला, घे तुझ्या इमानदारीचं फळ, की काटा टोचला तुला आणि मला 1000 रुपये भेटले. तेवढ्यात वरतून देवता चालले होते. त्यांनी पाहिलं की अरे हे असं कसं झालं, जो इमानदार आहे त्याला काटा टोचतोय आणि बेईमान आहे त्याला पैसे भेटत आहेत. मग त्यांनी विचार केला की नक्कीच चित्रगुप्ताच्या जे
खातं ठेवतो त्याच्यात काहीतरी गडबड झाली. ते चित्रगुप्ताकडे गेले. त्यांनी पृथ्वीवरून या दोघांचंही कर्माचं खातं बोलावलं आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की हा जो इमानदार मित्र होता तो मागच्या जन्मामध्ये खूप बेईमान होता. खूप बेईमानीने त्यांनी कर्म केले होते. पण शेवटी त्याला काय झालं, खूप चांगली सत्संग त्याला लाभला, चांगल्या संगत लाभली त्याला आणि मग त्याला पश्चाताप झाला झालेल्या कर्माचा आणि तेथून त्यांनी श्रेष्ठ कर्म करायला सुरुवात केली. जे बेईमानीने कर्म केले होते त्या कर्माचं फळ त्याला खूप मोठी सजा होणार होती आज. पण शेवटी त्याला सद्बुद्धी झाली, त्यांनी चांगले कर्म केले, सत्संगाचा लाभ घेतला आणि कर्म आपले श्रेष्ठ बनवले. तर त्या आधारे त्याला जी बेईमानीची भोगना भोगायची होती, सजा भोगायची होती, ती कमी 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 होत जाऊन एका काट्याच्या रूपात उरली. त्याचसोबत जो बेईमान मित्र होता त्याचं खातं बघितलं तर मागच्या जन्मामध्ये तो खूप इमानदार होता, खूप इमानदारीने वागत होता. पण जेव्हा परीक्षा घ्यायची ठरवली परमेश्वराने त्याच्या इमानदारीची, त्यावेळेस त्याचा धीर खचला की इमानदारीचं फळ काही नाही भेटत. त्याचा धीर खचला आणि त्यावेळेपासून तो बेईमानीने वागायला लागला त्याच्या धंद्यामध्ये आणि त्या इमानदारीचं फळ त्याला खूप मोठी प्रचंड प्रमाणात प्राप्ती होणार होती, खूप मोठी लॉटरी लागणार होती. पण शेवटी त्याने इमानदारी सोडली आणि बेईमानीने वागायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामुळे त्या इमानदारीचं फळ कमी कमी होत जाऊन हळूहळू ते फक्त 1000 रुपये उरले. तर जेव्हा आपण घटना बघतो प्रत्यक्ष त्यावेळेस आपल्याला समजत नाही की हे असं काय आहे, पण त्याच्यामागे खरोखर खूप गुह्यता असते आणि ती आपल्याला मागचे जन्म माहिती नसल्यामुळे आपल्याला ती गुह्यता कळत नाही. पण जेव्हा आपल्याला या कर्माच्या गतीचं ज्ञान होतं तेव्हा आपल्याला कळतं की जो करेल तो भरेल, जसे करेल तसे भरेल, जेवढं करेल तेवढं भरेल. हा कर्माचा नियम आहे. जे काही आपण देऊ ते आपल्यापर्यंत तेवढ्याच तीव्रतेने येणार आहे. एखादं कर्म तीव्र झालं त्याचं फळ तेवढ्याच तीव्रतेने आपल्यापर्यंत येतं, चांगलं असो वाईट असो. तर ही कर्माची गती आहे. मग राजयोग अभ्यास, मेडिटेशन याला कर्माला कसं सुधारतं, कसं मदत करतं, या ठिकाणी आपल्याला परमात्मा येऊन सगळ्यात पहिल्यांदी कर्माची गती सांगतात की देह अभिमानात राहून विकाराच्या अधीन होऊन जे कर्म करतात ते विकर्म बनतात, त्याचं खातं बनतं आणि ते तुम्हाला भोगण्याच्या रूपात तुमच्यासमोर येतं. मग ती एखादी बिमारी येईल, एखादा मानसिक रोग येईल, तुमचं नुकसान होईल, कुठेतरी अपघात होईल. हे काय आहे, हे तुम्ही जे काही पास्टमध्ये कर्म केलेले आहेत. मग तुम्ही एकट्याने कर्म केले असेल, एकट्याने भोगावं लागेल. संघटितपणे काही कर्म होतात तर संघटितपणे तुमच्या एखाद्या बसचा ॲक्सिडेंट होईल, सगळे मिळून सगळ्यांचं काहीतरी होईल. तर असं हे कर्माचं फळ हे तुमच्यासमोर येत असतं आणि त्याच्यामुळे परमात्मा सांगतात की आता तुम्ही स्वतःला मी शरीर नाही तर मी आत्मा आहे असं समजा आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये स्वतः निमित्त बनून कर्म करा की परमात्मा माझ्याद्वारे हे कर्म करत आहे. आणि मग परमात्मा कुठले कर्म श्रेष्ठ आहेत, कुठले कर्म चुकीचे आहेत याचं ज्ञान आपल्याला रोजच्या दिवशी देत आहे. त्याच्या आधारे आपले कर्म आपण श्रेष्ठ बनवत जातो की ज्याचं आपल्याला फळ पदम गुणा म्हणजे अनेक पटींनी चांगलं फळ आपल्याला भेटतं की आपण आपला बँक बॅलन्स पुढच्या पूर्ण कल्पासाठी, पूर्ण 5000 वर्षासाठी तयार करत असतो. जेव्हा आपण राजयोगाचा अभ्यास करतो, जेव्हा परमात्म्याला आत्मा समजून आठवण करतो, त्या आठवणीने काय होतं की जसं एखाद्याने फॉर एक्झाम्पल की द्वापर युगामध्ये एखाद्याने 50,000 रुपयाचं कर्ज दुसऱ्याकडून घेतलं. काही दिवसांनी तो विसरून गेला आणि त्याचं जे काही घेतलं होतं उधार ते द्यायचं तो राहून गेलं. दोघांचेही ते जन्म संपले. दुसऱ्या जन्मामध्ये मागच्या जन्माचं आठवत नाही, पण कर्म जे आहेत ते बरोबर लिहून ठेवल्या जातात. आणि हे कुठे लिहिल्या जातात तर आपल्या संस्काराच्या रूपामध्ये लिहिले जातात. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा सगळीच्या सगळी रील आपल्या डोळ्यासमोर जाते. पण दुसऱ्या जन्मात हे विसरून गेले. मग असे अनेक जन्म झाले त्यांचे आणि अचानक कलियुगाच्या शेवटी दोघंही एकमेकांना भेटले.
आणि मग 50,000 घेतले होते प्लस त्यांचे एवढे जन्म झाले, म्हणजे 50,000 रुपयाचं व्याज किती झालं? अजून त्या मुद्दलपेक्षा खूप जास्त झालं. तर त्याला फक्त 50,000 नाही द्यावं लागणार, 50,000 प्लस हे व्याज त्या दुसऱ्या ज्याच्याकडून घेतलं होतं त्याला द्यावंच लागेल, कारण हा कर्माचा लॉ आहे. तुम्ही दिलं नाही तरी बरोबर नियती तुमच्याकडून ते हिसकावून घेईल. तर तेवढं तुम्हाला द्यावं लागेल. मग कुठे धंद्यात नुकसान येईल, कुणी तुमच्याकडून अचानक घेऊन घेईल, पैसे वापस करणार नाही, कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला ते द्यावं लागेल. मग या ठिकाणी आपण जर राजयोगाचा नित्य अभ्यास करत असू तर परमात्म्याच्या आठवणीमध्ये आपले विकर्म विनाश होतात. तर आपल्याला हे 50,000 रुपये द्यावे लागतील, पण त्याच्यावर जे व्याज झाले 2 लाख 4 लाखाचं ते व्याज आपलं माफ होईल. मग तेवढ्या छोट्यातच आपलं काम होऊन जाईल. की जसं परमात्मा म्हणतात की परमात्म्याच्या यादनी एखादी गोष्ट जर पहाडासारखी असेल तर ती पहाड से म्हणजे सूली से काटा बन जाएंगी. सूली असेल तिच्याहून काटा बनेल ती, आणि काट्याहून पण राईसारखी बनेल, म्हणजे मोहरीसारखी बनेल, एकदम छोटीशी बनून जाईल. अगदी सहजतेने ती परिस्थिती तुम्ही क्रॉस करून जाऊ शकता. तर अतिशय पॉवरफुल हे राजयोग मेडिटेशन आहे. आणि कर्म जे आहेत आपले, कसेही कर्म करा. बऱ्याच वेळेस माणसं काय म्हणतात, कोण बघायला, इथे कोण आहे बघायला की मी काय करतोय ते. पण नाही, परमात्मा म्हणतात चित्रगुप्त म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, पण तुमच्याच आत्म्यावर हे कर्म संस्काराच्या रूपात रेकॉर्ड होतात. आणि जेव्हा व्यक्ती शरीर सोडते तेव्हा त्याच्या समोर वरती की हे कर्म एका रीलच्या रूपाने ओपन होतात, आणि ते तटस्थपणे बघत असतात की अरे मी हे कर्म केलं. त्यांना कळतं हे चुकीचं कर्म माझ्याकडून झालेलं आहे, आणि मग त्यांना चॉईस दिल्या जाते की तुम्हाला कुठे जन्म घ्यायचे. म्हणजे ग्रुपमध्ये त्यांना हे कर्माचे हिसाब किताब झालेले असतात. त्या ठिकाणी जाऊन ती आत्मा कर्माच्या लॉप्रमाणे नियम घेतात, जन्म घेतात. आणि म्हणून कलियुगाच्या शेवटी आपण जिथे राहतो, ज्यांच्यासोबत राहतो, त्या प्रत्येकासोबत आपले कर्माचे हिसाब किताब आहेत. ज्यांच्याशी आपले चांगले हिसाब किताब बनलेले आहेत ती आत्मे आपल्याला नेहमी सुख देत राहतात. पण ज्यांच्याशी आपले कर्माचे हिसाब किताब बनलेले आहेत, चुकीचे विकर्म झालेले आहेत, त्या ठिकाणी ती आत्मा भलेही आपल्या जवळची असेल तर ती आपल्याला दुःख देत राहते. आणि मग आपण दुःखी कष्टी होत राहतो की माझ्यासोबत असं का वागतात. आज बरेच प्रॉब्लेम असतात. मुलं आईवडिलांना विचारत नाहीत, किंवा कुणाला काही खूप मोठी बिमारी असते, कुणा भावांचा आपसात पटत नाही, किंवा घरातल्या महिलांचं आपसात पटत नाही, सासूसुनेचं पटत नाही, ननंदाचं पटत नाही. तर हे काय आहे? हे कर्माचे हिसाब किताब आहे. राजयोगाच्या अभ्यासाने आपण हे हिसाब किताब पटापट याच्यातून हळूहळू आपण कमी कमी करत जातो, आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील संबंधामध्ये पण सुधार यायला लागते. आपण सगळ्याचे गुण बघायला शिकतो, अवगुणांना सोडून देतो, चित्त धरणं त्यांना मनावर धरणं सोडून देतो. प्रत्येकामध्ये काय चांगलं आहे ते बघायला शिकतो. प्रत्येकाला सुख द्यायला शिकतो. दुःख द्यायचं नाही ही आपली धारणा पक्की होते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हळूहळू शांती, सुख, प्रेम, आनंद भरभरून व्हायला लागतं. तर ही कर्माची गुह्य गती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षणी परमात्मा म्हणतात की आपल्याला कसं कर्म करायचं आहे ते परमात्मा स्वतः येऊन शिकवत आहेत. तर प्रत्येकाने ते शिकून घेणं ही काळाची गरज आहे. कारण हे सृष्टीचक्र आता संपणार आहे. दुसऱ्या कल्पासाठी आपल्याला बँक बॅलन्स तयार करायचा आहे, अर्थात श्रेष्ठ कर्माची पुंजी आपल्याला घेऊन जायची आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला कर्मश्रेष्ठ कसं करायचं हे तर कळालं पाहिजे. कारण भक्ती मार्गामध्ये आपण दान पुण्य तर करत आहोत आज, पण आपण ते करताना आपण सुपात्राला दान देतो आहोत की नाही ते आपण बघत नाही. कारण जर एखाद्या चुकीच्या ठिकाणी जर दान दिलं, जसं आपण एखाद्या भिकारीला काही पैसे दिले, त्याने जाऊन एखादा त्या पैशातून काही दारू प्राशन केली, घरी जाऊन मारलं त्याच्या बायकोला, तर त्यांनी जे पाप केलं त्या पापामध्ये आपण हिस्सेदार बनतो. एखाद्याने चाकू खरेदी केला त्या पैशातून, एखाद्याचा खून केला तर त्या खुनामध्ये पण आपण भागीदार बनतो. तर सुपात्राला दान द्यायचं आहे. तर परमात्मा छोट्या गोष्टींची आपल्याला गहन गती सांगतात, कर्माची गती, जी की आजपर्यंत आपल्याला कधीही माहिती नव्हती. आणि म्हणून राजयोगाच्या अभ्यासाने आपण हे आपले कर्म श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवत जातो, आणि अनेक जन्मासाठी
भाग्य आपलं प्राप्त करतो. आता आपण काही क्षणांसाठी परमेश्वराचं ध्यान करूया. आपल्या कर्मावर आपलं लक्ष केंद्रित करूया आणि निश्चय करूया की आता आपल्याला चांगले कर्म करायचे. ओम शांती.